महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे। अशा परिस्थितीमध्ये स्वबळावर निवडून येणे अवघड आहे। त्यामुळे जागा टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीतील नेते आणि इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। भाजपही महत्त्वाचे नेते आपल्याकडे खेचत आहेत। या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी सोबत आल्यास पक्षांतराला ब्रेक लागू शकतो। या आघाडीला काँग्रेसची साथ मिळाल्यास महायुतीसोबत काटेकी टक्कर होऊ शकते। महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार हे निश्चित असले तरी अद्याप जागा वाटपाचा गुंता सुटलेला नाही। कोणत्या पक्षाला किती जागा, कोणते प्रभाग कोणाच्या वाट्याला यावरून अंतर्गत चर्चा आणि दबावतंत्र सुरू आहे। युतीतील हा विलंब भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो असे जाणकारांचे मत आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर भाजपच्या जागांवर मोठा परिणाम होऊ शकतो। तसेच महाविकास आघाडी आणि अजित पवार गट यांची युती होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मनसेने महाविकास आघाडीबरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे भाजपकडून एकला चलो पासून ते आक्रमक इनकमिंग पर्यंत सर्व पर्याय खुले ठेवले आहेत। महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट आरपीआय यांच्यातील जागा वाटप सूत्र ठरलेले नाही। पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिलेला राजीनामा खळबळ उडवणारा ठरला आहे। काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि नेतृत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दरम्यान भाजपने इतर सर्वच पक्षातील माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्षांसह अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून आपली ताकद वाढवली आहे। त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गट यांनीही भाजप, शरद पवार गटासह उद्धव ठाकरे गटातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत आपली बाजू मजबूत केली आहे। नगर परिषद आणि नगर पंचायतीला भाजपपेक्षा जास्त नगराध्यक्ष शिंदे सेनेचे निवडून आले। राष्ट्रवादी आणि भाजपच्या भांडणात शिंदे सेनेचा फायदा होत आहे। पुण्यातही माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहर प्रमुख नाना भानगिरे, काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केलेले आबा बागुल असे 3 माजी नगरसेवक शिंदे सेनेत आहेत। त्यामुळे शिंदे सेनेचे काहीच नसलेले बळ वाढत आहे।